जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा आता पहिला प्रश्न हा प्रश्न कोणत्या फॉर्म्युल्यावरती आहे? ए प्लस बी स्क्वेअर. हा प्रश्न कोणत्या फॉर्म्युल्यावरती आहे? ए मायनस बी स्क्वेअर. कमेंट बॉक्स मध्ये मला सर्वांचे उत्तर दिसलेच पाहिजे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 9 नंबरचा व्हिडिओ. ठीक आहे. आज काय मग सर? आज हे जे 9 नंबर मध्ये घेतलं नाही ते एक्स प्लस वाय काय आहे? एक्स प्लस वाय बरोबर किती आहे? 15. एक्स वाय बरोबर किती आहे? 44. आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तुम्हाला विचारलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, याला तुम्ही राऊंड फिगरही टाकू शकता, डायरेक्ट राऊंड फिगर काढू शकता. राऊंड फिगर म्हणजे काय? डायरेक्ट जर व्हॅल्यू तुम्हाला भेटली, डायरेक्ट कशी सांगा सर? पहिले मी तुम्हाला टेक्निक सांगतो, ज्यांचा दिमाग चालतो त्यांच्यासाठी. मला सांगा, एक्स वाय म्हणजे गुणाकार आहे ना? कोणाचा गुणाकार 44 आहे, बेरीज 15 आहे. कोणाचा गुणाकार 44 आहे? 11 गुणिला 4. यांची बेरीज किती आहे? सॉरी, गुणाकार किती आहे? 44 आणि बेरीज किती आहे? 15. मग 11चा वर्ग आणि 4चा वर्ग किती उत्तर येणार? 137. हे कोणासाठी? ज्यांना फास्ट मध्ये कळेल. हा प्लॅन बी आहे. कधी कधी याचं उत्तर आपल्याला मिळत नसते, म्हणून याच्यानुसार जाण्यासाठी पटकन 10 ते 15 सेकंदात ओळखून घ्यायचं की आपण काढू शकतो का. नसेल काढू शकत तर आपल्याला अल्जेब्रिक फॉर्म्युल्याचा यूज घ्यावा लागेल. कसा? मला एक गोष्ट सांगा, स्क्वेअर आहे, हा एकच क्वेश्चन. हा एक क्वेश्चन म्हणजे तुमचे पुढे येणारे 6 ते 7 क्वेश्चन आरामशीर सोडून देईल. फक्त याच्यात कन्सेप्ट कशी येते ती बघा. स्क्वेअर आहे, काय स्क्वेअर. मला सांगा, स्क्वेअरचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले कोणता आहे? एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. कोणाचा फॉर्म्युला आहे? हा एक्स प्लस वायचा स्क्वेअर. कोणाचा फॉर्म्युला आहे? एक्स प्लस वायचा स्क्वेअर. बघून घ्या, टेन्शन नका घेऊ. एक्स प्लस वायचा स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स वाय. तू मधात लिहा, नंतर लिहा, फरक पडत नाही, कारण बेरीज आहे. हे 4 आणि 2 6 होणार, 2 आणि 4 किती होणार? 6. त्याला फरक पडत नसतो. आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? काही लोड घेऊ नका, काहीच लोड घेऊ नका. एक्स प्लस वाय दिलेले, किती दिलेले आहे? 15. किती दिलेलं आहे? 15. काहीच, मी सांगतो ना तुम्हाला, काहीही लोड घेऊ नका, सरळ व्हॅल्यू टाका, उत्तर भेटून जाईल. जास्त दिमाग लावू नका. तुम्ही ट्रिकच्या नादी लागता की असं असल्यावर असं करा, काही नाही. कॅल्क्युलेशन स्पीड चांगला ठेवा फक्त. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची किंमत विचारली तुम्हाला. कोणाची किंमत विचारली? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटची किंमत विचारली बरोबर. प्लस 2xy, एक्स वाय ची किंमत दिलेली किती आहे? 44. इथपर्यंत क्लिअर आहे. आता सगळ्यांना माहिती असायलाच पाहिजे, 15चा वर्ग 225, 44 गुणिला 2 किती होणार? 88. पण इथं काय प्लस, इकडे आल्यावर काय होणार? मायनस. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याची किंमत किती आली मग? 137. मी तुम्हाला तुमच्या नोट्ससाठी, अभ्यासासाठी हे लिहून देते. हे लिहिण्याची गरज नाही. कसं सोडवायचा प्रश्न पेपरमध्ये हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. सरांनी सांगितलंय आपल्याला याची किंमत काढायची. पेपरमध्ये डायरेक्ट 15चा वर्ग करा, 225. 2 गुणिला हे पटकन करायचं, 88. पेपरमध्ये झालं तुमचं उत्तर. समजलं? पण त्या उत्तरासाठी तुम्हाला एकदा तरी फॉर्म्युला लिहावा लागेल. समजलं का? म्हणजे काय येऊ द्या त्याला. काय गोष्ट काय आहे की तुम्हाला ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? फॉर्म्युला. ठीक आहे, कळालं? बरोबर लावायचं ते आले की. समजलं ना? ठीक आहे ना? काही डाऊट कोणाला? मग असा फॉर्म्युला कोणाचा बनू शकतो रे? मायनसचा. कोणाचा बनू शकतो? मायनस. या प्रश्नामध्ये मी तुम्हाला 2 मेथड सांगितल्या. कोणती? एक राऊंड फिगर डायरेक्ट, ज्यांना पहिल्या नजरेत दिसलं त्यांच्यासाठी ही, ज्यांना नाही दिसलं त्यांच्यासाठी रेग्युलर. कोणती ट्रिक वापरायची का? टेक्निक वापरायची का? नाही. याला ट्रिक म्हणू शकता तुम्ही. जेव्हा प्रॅक्टिस करून आपण तुमचे आन्सर सेकंदात येऊन जाईल. ठीक आहे, समजलं? जास्त लोड घ्यायचा नाही. व्हिडिओ रिपीट मोडवर बघायचा. आता बघा पुढचा प्रश्न.
ए प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी स्क्वेअर. आता एका स्क्वेअर मधून दुसरा स्क्वेअर वजा केलेला आहे. ठीक आहे, काय करायचं मला सांगा एकदा. एक्स स्क्वेअर बरोबर मायनस वाय स्क्वेअर असं असल्यावर काय करतो रे आपण, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय. तुमच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी आहे त्यांना एक्सपांड करा आता फक्त, की हे आम्हाला माहिती आहे सर. मग तुम्हाला जर माहित आहे तर एक्सच्या ऐवजी फक्त काय आहे, ए प्लस बी. काय आहे, एक्सच्या ऐवजी काय आहे, ए प्लस बी. वायच्या ऐवजी काय आहे, ए मायनस बी. मग ए प्लस बी घ्या, मधात कोणतं साईन आहे, प्लस. ए मायनस बी घ्या, काही डाऊट. नंतर दुसरं ब्रॅकेट, एक्सच्या ऐवजी काय आहे, ए प्लस बी. आता मायनस आहे, मायनस म्हटलं की नंतरचे साईन बदलतात. एचं साईन सध्या प्लस आहे तर ते काय होईल, मायनस. आणि मायनस आहे तर काय होईल, प्लस. ए सॉरी हा बी आणि मायनस बी कॅन्सल, इथं काय उत्तर आलं, 2a. हा ए हा मायनस ए कॅन्सल, इथं उत्तर किती आलं, 2b. 2a गुणिला 2b किती झालं, 4ab. 4ab बरोबर किती रे मग, 144. कारण याची व्हॅल्यू दिलेली आहे ना. म्हणजे तुम्हाला एक काय समजलं, की याचं जे उत्तर येतं ए प्लस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी स्क्वेअर, याचं उत्तर येणार किती येणार, 4ab. आणि 4ab ची किंमत तुम्हाला 144 दिलेली आहे. मग ab बरोबर किती येणार, 144 भागीला 4. तर किती येणार, 36. कळालं, समजलं का सर्वांना, काही डाऊट, समजून घ्या. काय केलं आपण, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, बर. आता ही एक गोष्ट झाली, किंवा हे सोपं करण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला, किंवा समजून घ्या फक्त. ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे काय रे, ए चा वर्ग बी चा वर्ग 2ab बरोबर, काही डाऊट. ए मायनस बी चा वर्ग म्हणजे काय, ए चा वर्ग बी चा वर्ग वजा 2ab. इथपर्यंत काही डाऊट कोणाला. मग ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab, आत चिन्ह गेल्यानंतर साइन बदलते हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या दोघांचं साइन वजा वजा असल्यामुळं कटलं, उत्तर किती आलं, 4ab. म्हणजे असा प्रश्न दिसला आणि तुम्हाला ए बी विचारलं की तुम्हाला त्याला डायरेक्ट 4 न भागणे, कितीने भागणे, 4 ने. ठीक आहे, आणि हे जर उलट झालं, हे तिकडून गेलं, समजून घ्या. म्हणजे कसं, बघा माझं काम आहे तुम्हाला लेक्चर मध्ये सगळं सांगणं. लेक्चर मध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन सांगणं हे टीचरचं काम नसलं पाहिजे. लेक्चर मध्ये क्वेश्चन कसा बनतो हे सांगणं टीचरचं काम असलं पाहिजे. हा जर उलटा झाला, ए मायनस बी चा वर्ग वजा ए प्लस बी चा वर्ग, तर उत्तर फक्त मायनस मध्ये येईल. कशामध्ये येईल, मायनस मध्ये. समजलं. बघा गोष्टी तुमच्या लेवलच्या वरच्या आहे, पण माझं एक मत म्हणतं की जर समजा 12वी बेस जर लेवलला असा प्रश्न आला तर उत्तर चुकलं पाहिजेत नाही. कधी कधी खूप टफ प्रश्न येऊन जातो, पण हा टफ प्रश्न तुमची रँक ठरवतो. डायरेक्ट काय ठरवतो, रँक. कळालं सगळ्यांना, ठीक आहे. पुढचा प्रश्न हा तुम्हाला सोडवायचा आहे बरोबर आहे, ऑलरेडी सोडवलेलं आहे. 9 नंबरचा व्हिडिओ बघा. हा पण हाही सोडवलेला आहे. 9 नंबर बघायचं. हा आता बघा तोच प्रश्न आहे, इकडे लक्ष द्या. मला एक गोष्ट सांगा, आता इकडे लक्ष द्या बरोबर. ए वजा बी आहे बरोबर, इकडे काय आहे, ए बी. पहिले राऊंड फिगर, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 45 आहे ज्यांचा फरक 12चा आहे. समजून घ्या, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 45 आहे ज्यांचा फरक 12चा आहे. 15 गुणिला 3, 15 गुणिला 3 आणि 15 वजा 3, म्हणजे आपल्या व्हॅल्यूज आल्या. ए ची व्हॅल्यू किती आहे, 12 आणि बी ची व्हॅल्यू, सॉरी, ए ची व्हॅल्यू किती आहे, 15 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे, 3.
15चा स्क्वेअर 225 आणि 3चा स्क्वेअर 9 किती येईल 234. ठीक आहे. आता ही झाली लॉजिकल मेथड. आता डायरेक्ट मेथड ए वजा बी आहे. काय ए वजा बी आणि इथं काय आहे वर्ग आहे का नाही. मग तुम्ही काय करा वर्ग करा. ए वजा बी चा वर्ग सांगा पटापटा बोला बरं. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी. जास्त नो लोड नो टेन्शन डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा. ए बी ची व्हॅल्यू किती रे 45 पण त्याला सोबती 2 आहे बरोबर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू विचारली तुम्हाला बरोबर. ए मायनस बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 12. 12चा वर्ग 144 अधिक 45 दुनी 90. इकडे आल्यानंतर काय होईल प्लस इकडे काय उरलं ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. उत्तर किती आलं 234. काही डाऊट. मग मला एक गोष्ट तुम्ही सांगा आता काय सांगता. एक गोष्ट मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला एक तर ही व्हॅल्यू विचारतील या दोन व्हॅल्यू देतील बरोबर. तुम्हाला ही व्हॅल्यू विचारतील की ह्या दोन व्हॅल्यू देतील किंवा ह्या दोन व्हॅल्यू देतील ही व्हॅल्यू विचारतील. कहना क्या चाहते हो. कहना ये चाहता हूं मैं की तुम्हाला कोणत्याही दोन व्हॅल्यू देतील. काय कोणत्याही दोन व्हॅल्यू देतील तुम्हाला तिसरी व्हॅल्यू काढणे. कोणती व्हॅल्यू काढणे तिसरी. आणि याच्यासाठी दोन फॉर्म्युले तुमचे कोणते ए प्लस बी स्क्वेअर पुढे काय येईल ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2ab. 5 नंबरचा प्रश्न सोडवला आपण. असा कळतंय ना सगळ्यांना समजलं. पुढं बघा आला का नाही तोच काही मी आता जे बोललो मी क्या कहना चाहता हूं तेच इथं आलं. जे ही व्हॅल्यू दिली ना तुम्हाला कोणती व्हॅल्यू दिली आता जी आपण मागच्या क्वेश्चन मध्ये काढली ती तुम्हाला पुढच्या क्वेश्चन मध्ये दिली आणि विचारलं पी क्यू. काही लोड घेऊ नका काहीच नाही. बघा पी प्लस क्यू चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. मग पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग अधिक ट्वाइस पी क्यू. चला टाका पटापटा व्हॅल्यू. 13चा वर्ग पी प्लस क्यू ची पूर्ण बेरीज दिलेली तुम्हाला 97 आणि 2 पी क्यू. या स्टेप पर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. मॅथ हा सब्जेक्ट ट्रिकचा नाही. इट इज अ सब्जेक्ट ऑफ कन्सेप्ट. ज्यांच्या कन्सेप्ट बेस स्ट्रॉंग असेल त्यांचा कट ऑफ निघेल. जे पोरं ट्रिकच्या नादी लागलेले असं एक मुलगा दाखवा मी की त्याचा कट ऑफ निघतो म्हणून नाही निघू शकत. ते फक्त चॅनलचे व्ह्यूज वाढवणं चॅनलला व्हायरल करणं त्याच्यासाठी हे कट ऑफ हे ट्रिक्स असतात. पण जर तुम्हाला कट ऑफ काढायचा आहे तर तुम्हाला स्वतः व्हायरल होणं आहे कन्सेप्टच्या बाबतीत. कोणत्या बाबतीत कन्सेप्टच्या. 13चा वर्ग 169 97 ला इकडे घेऊन या काय होईल वजा इकडे काय उरलं 2 पी क्यू. 169 मधून 97 गेले 72. मग 2 पी क्यू बरोबर 72. तर एका पी क्यू ची किंमत किती राहील 36. कारण 2 न भाग देता येईल. 2 इकडे आलेला भाग मध्ये जातील ना. मग आता तुमची प्रॅक्टिस एवढी असली पाहिजे तेवढी असली पाहिजे तुमची प्रॅक्टिस की जर तुम्हाला पीक्यू विचारलं तर तुम्हाला आठवलं पाहिजे याच्या वर्गातून याचा हे मायनस करणं. आठवतं ना. इमॅजिन करा ना हा याचा वर्ग आहे हा पीक्यू पी प्लस क्यू स्क्वेअर इकडे येईल 13चा वर्ग 169 त्याच्यातून हे मायनस करा. होणार प्रॅक्टिसने या गोष्टी होणार. कळालं का. का कधी होतील या गोष्टी जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर डायरेक्ट दिसेल. तुम्हाला डायरेक्ट असं दिसेल व्हिज्युअलाइज पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर दिसतं का बघा बरं. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर नाही दिसत. चिपडा काढा. हा पुढं हा प्रश्न बघा आता एम एन काय आहे एम एन एम मायनस एनचा वर्ग काय येणार रे एमचा वर्ग प्लस एनचा वर्ग मायनस 2 एम एन. कुठलाही विचार न करता डायरेक्ट व्हॅल्यू टाका 8चा वर्ग. याची पूर्णच किंमत दिलेली आहे तुम्हाला पूर्ण दिसतं ना. कन्फ्युज नाही व्हायचं हे कुठून येऊन राहिलं. पूर्णच्या पूर्ण किंमत दिलेली आहे 100 वजा 2 एम एन. आता 8चा वर्ग किती आहे हा 100 वजा 2 एम एन. आता काय असतं ना अशा वेळेस तुमचं 7वी 8वी 9वीचं बेसिक मुवमेंटचं मॅथ कमजोर आहे. आता इथं हा वजा आहे
काय आहे वजा. मग जी व्हॅल्यू काढायची आपल्याला समजून घ्या, जी व्हॅल्यू काढायची ती जर वजा बाकीमध्ये असेल तर तिलाच मुवमेंट करा, म्हणजे हिला इकडे घेऊन या. आता कशी झाली ती प्लस, इथे किती आहे 100, या 64 ला तिकडे टाका मायनस, मग 2 mn बरोबर किती झाले 36, मग mn बरोबर 18. आता सांगा अवघड आहे का? अवघड आहे का? नाही. म्हणजे जेव्हाही तुम्हाला असा प्रश्न दिसेल, कोणताही कुठलाही विचार करू नका, डायरेक्ट फॉर्म्युला टाका आणि व्हॅल्यू पुट करा. किती वेळ लागेल? 15 सेकंद. किती सेकंद? 15. जेव्हा प्रश्न पडला, अरे या प्रश्नात कोणती ट्रिक होती, गेला पेपर. कळालं का? पेपर गाळपाटला. हा, डाऊट काही कोणाला? एक पार्ट क्लिअर आपला झाला. क्लिअर? काही विचारू द्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विचारू द्या, काढता येईल. ए बी विचारू द्या, काढता येईल. ठीक आहे. आता दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट व्हायरल, सर्वात जास्त क्वेश्चन विचारले जाणारा पार्ट. याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात पेपरमध्ये, कारण हा दिसायला अवघड आहे पण सोडवायला कसा आहे सोपा. हा प्रश्न बघितला की मुलं डायरेक्ट सोडून देतात. आपण एकदा याला कन्सेप्ट फुल सांगू. मी तुम्हाला एकदा कन्सेप्ट सांगतो आणि लगेच सेकंदात कसा सॉल्व्ह करायचा तेही सांगतो. एकदा पहिले कन्सेप्ट शिकून घ्या. एक्स प्लस 1/x याचा करा वर्ग. काय करा? वर्ग. आता जेव्हा आपण याचा वर्ग करणार तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. ए चा वर्ग बी चा वर्ग 2ab. माहिती आहे ना फॉर्म्युला? फक्त ए आणि बी च्या व्हॅल्यू बदलल्या. ए चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? एक्स स्क्वेअर चा वर्ग. कोणाचा वर्ग? एक्स स्क्वेअर. ठीक आहे. बी चा वर्ग म्हणजे 1/x चा वर्ग. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? त्याच्यानंतर टॉईस ए बी जोडतो. कसं आहे तुम्हाला ना असं खाली बसून जेवतात नाही, तुम्हाला जेवायला सतरंजीच पाहिजे नाही तर चटईच पाहिजे, तशी गोष्ट आहे तुमची. तुम्हाला डोळ्यासमोर असल्याशिवाय समजतच नाही काय सुरू आहे. ए प्लस बी चा वर्ग म्हणजे काय? ए चा वर्ग बी चा वर्ग 2ab. मग इथं ए म्हणजे काय? एक्स. बी म्हणजे काय? 1/x. मग आपण पहिले ए चा वर्ग केला झाला, नंतर बी चा वर्ग केला झाला. आता काय बाकी आहे? ट्वाईस ए बी. बघा लगे आलं ताट तुमच्या पुढं. ट्वाईस ए. ए कोणाला म्हटलं? एक्स. बी. बी कोणाला म्हटलं? 1/x. एक्स आणि एक्स कॅन्सल, म्हणजे इथं तुमचं आलं एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. सर हे कसं झालं? 1 चा वर्ग 1, एक्स चा वर्ग एक्स स्क्वेअर प्लस किती 2. मग एक्स प्लस 1/x स्क्वेअर बरोबर उत्तर किती आलं? एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस 2. सिंपल. काही आपण वेगळं केलं का? नाही. आता आपल्याला नेहमी व्हॅल्यू विचारली जाते मित्रांनो याची, बघून घ्या. बरोबर आहे ना? मग या 2 ला हे 2 शिल्लकचे आहे का नाही? हो का नाही? समजून घ्या तुम्ही माझं बोलणं. तुम्ही असा प्रश्न दिसला की खुश होसाल डायरेक्ट, कारण उत्तर सेकंदात पेन या पेनला टच नाही करता उत्तर आहे. मला सांगा याच्यामध्ये 2 शिल्लक आहे. कशामध्ये 2 शिल्लक आहे? याच्यामध्ये. म्हणजेच कशात 2 शिल्लक आहे? स्क्वेअर मध्ये 2 शिल्लक आहे. 2 काढून टाका झालं उत्तर. याची व्हॅल्यू किती आहे? 6. 6 चा वर्ग 36. 2 काढून टाका. 2 सेकंदात उत्तर. किती सेकंदात उत्तर? 2. याला म्हणतात ट्रिक. समजलं तुम्हाला? हे असतं तुम्हाला समजून सांगण्यासाठी. मग मला एक गोष्ट सांगा, इथं जर वजा बाकी असेल तर रे 2 टाका. 2 टाका. कळालं? बर, आता तुम्हाला प्रॉपर लिहून देतो. जी आज तुम्ही ट्रिक वापरता ना, टेक्निक वापरता ना, त्याच्यासाठी एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर असं असेल तर एक्स प्लस 1/x चा स्क्वेअर करायचं, त्याच्यामध्ये 2 काढून टाकायचे आणि एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर असेल तर याच्यामध्ये 2 टाका. ठीक आहे.
समजलं? सॉरी, हा बरोबर आहे. म्हणजे काय, तुम्हाला या व्हॅल्यूवर लक्षात ठेवणं आहे. इथं जर प्लस असेल, काय असेल प्लस, तर 2 शिल्लकचे आहे काढून टाका. आणि इथं मायनस असेल तर 2 टाका त्याच्यामध्ये, कारण 2 ऑलरेडी आलेले. म्हणजे याचं उत्तर काय येईल? सरळ सरळ मग डायरेक्ट एकाच सेकंदात काय, 6च्या वर्गामधून 2 काढून टाका. आता पुढचा प्रश्न बघा बरं. 5च्या वर्गामध्ये 2 टाका. काही सोडवायची गरज पडते का राव? कन्सेप्ट काय, सगळ्या कन्सेप्ट. म्हणून म्हणतो कन्सेप्टवर भर द्या. तुम्ही काय करता ना, ट्रिकच्या नादी लागतात. ही आता ही पण ट्रिकच आहे, पण या ट्रिकसाठी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं की कसं येतं. प्लस मध्ये 2 शिल्लकचे असतात, त्याला काय करतो आपण, काढून टाकतो. मायनस मध्ये 2 घेतो, म्हणजे मायनस असेल तर आपल्याला 2 घ्यावे लागतात. कसं घ्यावे लागतात समजून घ्या. इथं काय येईल? मायनस येईल. कसं समजून घ्या, तुम्हाला समजलं पाहिजे. एकदा समजलं ना क्लिअर होईल. बघा कसं, एक्स मायनस 1 अपॉन एक्सचा जर वर्ग केला मी, तर काय होईल बघा, एक्सचा वर्ग अधिक 1 अपॉन एक्स स्क्वेअर वजा 2 येईल. काय येईल? वजा 2. मग वजा 2 इकडे आले की काय झाले? प्लस. म्हणजे इकडे बघा, हे 2 जर इकडे झाले तर काय होऊन राहिले? मायनस होऊन राहिले. आणि हे 2 इकडे आले तर काय होऊन राहिले? प्लस होऊन राहिले. म्हणून याच्यामध्ये आपण वर्गामधून 2 काढून टाकतो आणि याच्यामध्ये वर्गामध्ये 2 टाकतो. समजलं? मग तुमच्यासाठी सिंपल प्रश्न, थोडासा अवघड पण सिंपल. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. सांगा पटकन उत्तर काय येईल? आता सांगा उत्तर काय येईल? काय सर, सोपं सोपं म्हणता म्हणता वर्गमूळ टाकून दिलं. अरे काही नाही, सरांनी काय सांगितलं, याचा वर्ग करा. रूटचा वर्ग रूट कॅन्सल, किती उरले? फक्त 5. म्हणजे उत्तर येईल 5 वजा 2. किती उत्तर आलं? संपला विषय. तर नाही तर सांगितलं मायनस असेल तर 2 टाका. 10 रूट 10चा वर्ग म्हणजे 10. 10 अधिक 2 12. बाकीच्यांना म्हणू द्या, काय पेपर होता बापा. अरे समजतं का तुम्हाला? कळतं ना गोष्टी. आता हा जर प्रश्न 10 मिनिट अगोदर तुमच्या पुढे आला असता तर ते सर काही शिकवते, बरोबर आहे का नाही? समजलं? आता प्रश्न चुकेल का? नक्की कळालं? आता याच्यामध्ये काय होईल, फक्त या व्हॅल्यू मध्ये गडबड राहील. ही व्हॅल्यू जर अजून अवघड बनवली, आता सांगा उत्तर काय येईल? व्हॅल्यू अवघड बनवली फक्त. म्हणजे तुम्हाला काय करणे, याचा स्क्वेअर शोधणे. आता याचा जर स्क्वेअर करायचा तर 2चा वर्ग किती आहे? 4. रूट 3चा वर्ग आहे 3. 4 त्रिक 12. आणि 12 मधून 2 काढा 10. समजलं? याच्यापेक्षा अवघड नाही बनवू शकत. झालं, संपलं. कळतं तुम्हाला? किंवा पॉइंट देतील, देऊ शकतात का नाही, तुमच्या मर्जीवर आहे का. समजा त्यांनी तिथं दिलं 2.5 दिलं, तर सांगा बरं काय येईल उत्तर? 2.5चा वर्ग 6.25. 6.25 मधून 2 काढा, 4.25. किती आलं? 4.25. समजलं सगळ्यांना? बर, कळून राहिलं ना? ठीक आहे. आता ज्यांना समजत नसेल ना, त्यांनी लगे मस्त रूम मध्ये जायचं, घरी गेल्यानंतर सगळे लाईट बंद करायचे, दरवाजा बंद करायचा आणि माझा व्हिडिओ लावायचा, मीच दिसलो पाहिजे पुढे. समजलं? एकदम शांततेत, कोणी डिस्टर्ब केलं पाहिजे नाही. बघा आला तो प्रश्न परत. आता याचं उत्तर तुम्ही द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. तोच आहे ना ए बी वगैरे. जे मी सोडवले ते सोडून सगळ्यांची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये दिसलेच पाहिजे, जो तुमच्यापैकी ह्युमन बिंग आहे. आता हा एक तोच प्रश्न आहे का नाही? अरे तोच आहे. कोणता आहे तो? मी दाखवतो, थांबा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. बघा हा प्रश्न बघा, आठवला? समजून घ्या. इकडे बघा, पहिलं याच्यात तुम्हाला ए बी विचारलं. काय विचारलं? आता बघा किती नंबरचा होता? 17 का? हाच होता ना?
हा हा, याच्यात पण काय विचारलं? एक्स वाय. आता हे दिलेलं आहे तुम्हाला, मागच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी डायरेक्ट दिलं होतं. कसं रे? ए प्लस बी चा वर्ग वजा ए मायनस बी चा वर्ग बरोबर 144 असं दिलेलं होतं. आता त्यांनी काय केलं, 196 आणि 36 वेगवेगळ्या व्हॅल्यू दिल्या. आता मग याला सोडवायचं कसं बघून घ्या. एक्स प्लस वाय चा वर्ग वजा एक्स मायनस वाय चा वर्ग. सरांनी सांगितले याचं उत्तर 4ab येतं. सॉरी 4xy येईल. किती येईल? 4xy. 5 नंबरचा क्वेश्चन बघून घ्या. 5 नाही, जो असेल तो 6-7 नंबरचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 4ab कसं येतं. बरोबर, प्रॅक्टिस तर करावी लागणार. याची डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे 196. याचं डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे 36. इकडे आहे 4. ठीक आहे, 196 मधून 36 गेले 160. 4xy 4 इकडे आणा, भागाकार मध्ये जातील. 160 भागीला 4 40. किती उत्तर येणार रे? समजलं? समजून राहिले का नाही प्रश्न? ठीक आहे, काही विषय नाही. हा प्रश्न हा पण तसाच आहे. हा पण तसाच आहे. यांनी थोडस सोपं करून दिलं. कसं करून दिलं? सोपं. इथं आपल्याला सोपं करून दिलं नाही. बघून घ्या. ए प्लस बी चा वर्ग बरोबर वजा ए मायनस बी चा वर्ग बरोबर किती येणार रे? 4ab. मग ए प्लस बी ची किंमत किती दिलेली आहे? 18. 18चा वर्ग. ए मायनस बी ची किंमत किती दिलेली आहे? 6. 6चा वर्ग. इकडे 4ab. 18चा वर्ग 324. 6चा 36. इकडे 4ab. सांगा पटकन. 288. 4ab. मग 4 नाही, ab. ab बरोबर किती राहील रे? 288 भागीला 4. ab बरोबर आलं 72. किती आलं? 72 आहे उत्तरामध्ये. बर, तुम्हाला एक गोष्ट दिसली का जी मला नाही? उलट झालं. जी गोष्ट मला दिसली ती तुम्हाला दिसली का? बरं, एक शब्द वापरू का? एक लिनियर इक्वेशन. कोणती इक्वेशन? अरे सिंपल आहे ना, या 12 भानगडी करायची गरजच नाही या क्वेश्चन मध्ये. ए प्लस बी बरोबर 18 आहे. किती आहे? 18. ए मायनस बी बरोबर किती आहे? 6. इथं अशी लाईन मारा. बी बी कॅन्सल. 2a बरोबर किती आलं? 24. ए बरोबर किती आलं? 12. किती आलं? 12. मग 12 मध्ये किती टाकले म्हणजे 18 होतील? 6. 12 सकम. कळालं का? अप्रोच बदला गणिताकडे बघण्याचा. समजलं? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं लवकर तुम्हाला उत्तर येईल. हे पण बरोबरच आहे आपलं. पण कधी कधी ए प्लस बी ए मायनस बी दिसलं की आपण डायरेक्ट फॉर्म्युलाकडे वळतो. अरे हा लिनियर इक्वेशनचा प्रश्न आहे ना, सरळ सरळ. कोणाचा प्रश्न आहे? लिनियर इक्वेशन. डायरेक्ट तुम्ही सांगू शकता ना, 12 आणि 6 18 होतात. 12 मधून 6 गेले 6. डायरेक्ट 12 सकम 72. नेक्स्ट झाला. येतो. मी कसं शिकवलेलं आहे? 4 गुणिला 4 गुणिला 4 अधिक बरोबर आहे. नाही, चुकलं. 64 क्यूब आहे ना, तर 64 गुणिला 64 गुणिला 64 अधिक 36 गुणिला 36 गुणिला 36. सरांनी सांगितलेलं इथं प्लस असेल तर काय करा? प्लस. आठवतं का? थोडं थोडं आठवलं का? आठवलं ना? मग हे पण आठवा. ठीक आहे, हे झालं. आता एक्स विचारलंय. काय विचारलं? फक्त एक्स. आतापर्यंत एक्स बघा, समजून घ्या. याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे 4ab येतं. किती येतं? समजून घ्या. आता याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे 4ab येतं. किती येतं? 4ab. 4 ए म्हणजे काय रे? एक्स. आणि बी म्हणजे काय? 5. म्हणजे याला जर तुम्ही सोडवलं, थांबा जरा, चांगलं नव्हतं दिसत. ए ची किंमत किती आहे? एक्स. आणि बी ची किंमत किती आहे? 5. 4 पंच 20. 20 एक्स ची किंमत दिलेली 140. बोला पटापटा. किती? प्रश्न कसाही फिरू शकतो ना.
त्यांची मर्जी पेपर सेट करणाऱ्याचे. बायकोशी भांडणं होत असेल डेंजर प्रश्न टाकतील, बायकोने चांगलं गाऊ घातलं सोपा प्रश्न टाकतील. पण तुम्ही त्यांच्या बायकोच्या मूडनुसार अभ्यास करणार आहे का? कसा अभ्यास करणार आहे? तुमच्या मूडनुसार. तुम्हाला समजलं पाहिजे, एकच गोष्ट समजली पाहिजे, 4 AB आणि हे उलट केलं तर -4 AB. सेकंदार उत्तर. समजलं सगळ्यांना? मी तुम्हाला एकदम परफेक्ट बनवते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवल पर्यंत, ठीक आहे. याच्याही पेक्षा टफ प्रश्न असतात तिथे, पण प्रश्न याच्यावरच बनतात. कोणता प्रश्न सर कसा हँडल करतात आपण, हे कसं असतं ना, हेच प्रश्न रिपीट जेव्हा तुमच्या हाताखालून 4-5 वेळेस जातील या गोष्टी, तेव्हा खूप सोपं वाटेल तुम्हाला. आता तुम्ही फक्त बघून राहिले माझ्याकडे, फळ्याकडे. आला का नाही प्रश्न परत? आला? याचं उत्तर किती आहे? याचं उत्तर किती आहे? 4 AB. किती आहे? नाहीये. का नाहीये कोण सांगेल? मधात काय आहे? प्लस. काय आहे? प्लस. मग याचं उत्तर असतं 2 वर्गमुळात नाही रे, a + b चा वर्ग. हे उत्तर असते. काय असतं याचं उत्तर? बरोबर आहे. मग 180 चे अर्धे करा 90. तर समजलं नाही, पटकन सांगतो. a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2 AB ही याचं व्हॅल्यू झाली, बरोबर. याची व्हॅल्यू काय येईल? a चा वर्ग अधिक b चा वर्ग वजा 2 AB. 2 AB 2 AB कॅन्सल. ए 2 वेळेस आहे, बी 2 वेळेस आहे, म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट किती वेळेस लिहू शकतो आपण? 2 वेळेस. ठीक आहे. आता तुम्हाला 2 a चा वर्ग अधिक b चा वर्ग यांचं उत्तर दिलेलं होतं 180. मग a चा वर्ग अधिक b चा वर्ग याचं उत्तर काय राहील? 180 भागेला 2 किती येणार? 90. प्रश्न चेंज केला फक्त, मायनसच्या ऐवजी काय केलं? प्लस केलं. ठीक आहे. आणि आता समजा याला उलट केलं तर तेच उत्तर येणार, तेच उत्तर येणार. मग सर आम्हाला एकदा सगळं क्लिअर सांगा. क्लिअर सांगतो सगळं तुम्हाला. बघा, लक्ष द्या. आता हे तुमचं बोनस आहे. काय? a + b चा वर्ग, ठीक आहे, प्लस a - b चा वर्ग. कळालं? किंवा a - b चा वर्ग प्लस a + b चा वर्ग. इथपर्यंत काही डाऊट? यांचं उत्तर दोघांचं सारखंच येणार, 2 इन ब्रॅकेट a² + b². कारण 4 आणि 2 6च होतात आणि 2 आणि 4 6च होतात. तेच एक्झाम्पल आपलं फिट बसतं सगळीकडे. कळालं? कसंही असू द्या, मधात प्लस असेल तर उत्तर काय येणार? समजलं? दुसरं, a + b चा वर्ग मायनस a - b चा वर्ग असेल तर याचं उत्तर किती येणार? 4 AB. आणि याला जर फिरवलं, हे जर सुरुवातीला घेतलं, आता सांगा उत्तर किती येणार? -4 AB. अरे कसाही प्रश्न पडू द्या, कसाही प्रश्न पडू द्या, याचं उत्तर माहिती तुम्हाला किती येतं? 4 AB. a ची किंमत किती आहे? x. y ची किंमत किती आहे? 5. आणि किती उत्तर? 140. सेकंदात उत्तर आहे ना. याची व्हॅल्यू 140 येते, x ची व्हॅल्यू किती आली? 6. कसाही प्रश्न फिरू द्या, या 3 गोष्टीवर आहे फक्त. कळालं सगळ्यांना? शांततेत बसायचं, एकदम कॉन्सन्ट्रेशन 100%. तुमचा मार्क्स जाणार नाही. इथं तुम्ही मार्क्स न जाण्यासाठी, एक्सपर्ट बनण्यासाठी नाही, क्वेश्चन कसाही विचारू द्या, आपलं मार्क्स गेला पाहिजेत नाही. नेक्स्ट, काही लोड नाही घ्यायचा, काही नाही, लोड घ्यायचंच नाही. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा. x ची किंमत आहे 4, y ची किती आहे? 3. सांगा पटापटा. 4 आणि 3 7. 7 चा वर्ग 49. 4 वजा 3 1. 1 चा वर्ग 1. 4 आणि 3 7. 7 चा वर्ग 49. 4 मधून 3 गेला 1. 1 चा वर्ग 1. 49 मधून 1 गेला 48. 49 मध्ये 1 टाकला 25. सर उत्तरच नाही. मग आता असं समजलं पाहिजे, 2 ना भाग द्या. काय सर तुम्ही? आलं उत्तर?
नक्की एक प्रश्न सेकंदात सोडवता आता असाच. सगळ्यांनी पेन काढा. काही लोड नाही घ्यायचा. याची किंमत सरांनी सांगितली 7 ठेवायची, 7चा वर्ग 49. बी ची किंमत सरांनी सांगितली 5 ठेवा, 5चा वर्ग 25. खाली 49 अधिक 25 किती उत्तर आलं? 24 म्हणजे 12/37. कारण 2 भाग आपले फ्रॅक्शन बाकी आहे, अजून भाग कसा द्यायचा शिकवतो तुम्हाला. हा आता थोडस शांत. स्क्वेअरचे फॉर्म्युले झाले, आता क्यूबचे फॉर्म्युले बघा. आता या गोष्टीसाठी 2 फॉर्म्युले तुमचे, ठीक आहे. बघा ए प्लस बी याचा घन तो असतो ए चा घन बी चा घन. इथं लक्षात ठेवा ए मायनस बी चा क्यूब याचा असतो ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब. दोन्ही ठिकाणी सारखं. चेंज कुठं होतो बघा, इथे येतं प्लस, इथे येतं मायनस. इथं राहील 3ab आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. इथं 3ab तर राहणार, पण ब्रॅकेटमध्ये काय राहणार? ए मायनस बी. म्हणजे इथं काय चेंज आहे तेवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं ते बघा. आपल्या प्रश्नामध्ये प्लस विचारलं. काय विचारलं? प्लस. मग पहिला फॉर्म्युला घ्या. पी प्लस क्यू याची किंमत दिलेली तुम्हाला 16. किती दिलेली आहे? 16. तुम्हाला याची किंमत विचारली. याची किंमत विचारली म्हणजे ही किंमत विचारली तुम्हाला पी चा घन अधिक क्यू चा घन वजा एबी ची किंमत दिलेली तुम्हाला म्हणजेच पी क्यू ची प्लस आहे, सॉरी वजाने. याची किंमत 55 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 55. आणि पी प्लस क्यू बघा इथं काय घेत असतो आपण? ए प्लस बी म्हणजेच काय? पी प्लस क्यू. किती येणार? 16. म्हणजे फरक समजून घ्या तुम्ही. फक्त या फॉर्म्युलेत आपण किंमत टाकली. 16 चा घन 4096. याची किंमत काढायची तुम्हाला, त्याला एक्स म्हणू सध्याचा आपण. 16 गुणिला 3 गुणिला 55. 55 गुणिला 3 50 त्रिक 150. 165. 165 गुणिला 16. 165 गुणिला 16 किती? 44. बरोबर आहे. तुम्ही करा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन स्पीड असला पाहिजे. मग एक्स बरोबर किती येईल रे? 4096 मधून 2640 वजा करा. किती येणार? 6 मधून 0 गेला 0. 9 मधून 4 गेले 5. 56 56 14 56. म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो बघा. इमॅजिन करा. ए प्लस बी चा फॉर्म्युला वर्ग, त्याच्यावरचे क्वेश्चन. दुसरा फॉर्म्युला काय? ए मायनस बी चा वर्ग, त्याच्यावरचे क्वेश्चन. या दोघांची एकदा बेरीज करा. या दोघांची बेरीज कशीही करा, उत्तर येणार 2a² प्लस b². व्हिडिओ बघून घ्यायचा मागं. या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर येण्याचे 2 चान्सेस आहे. 4ab किंवा मायनस 4ab. 4ab कसं येतं ते पण सांगितलं, मायनस 4ab कसं येतं ते पण सांगितलं. याला साईडला टाका. एक्स प्लस 1/x² आठवतं? प्लस असेल तर 2 काढून घ्या, मायनस असेल तर 2 टाका. त्याला साईडला ठेवा. 2 गोष्टी क्लिअर झाल्या. तिसरी गोष्ट घन. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता परत मैं क्या कहना चाहता हूं, परत याच्यात कोणतीही व्हॅल्यू देऊ शकतात. कळालं तुम्हाला? कोणतीही व्हॅल्यू देऊ शकतात. आपल्याला योग्य व्हॅल्यू योग्य ठिकाणी टाकायची आणि उरलेली व्हॅल्यू काढायची. मग पुढचा प्रश्न तुम्ही सोडून दाखवा. झालं? हा हे बघा, हे स्टेटमेंट आहे. हे बरोबर आहे? बरोबर आहे. आणि हे पण काय आहे? बरोबर आहे. कारण आता शिकवलं मी तुम्हाला, म्हणजे दोन्ही बरोबर. सांगा हे बरोबर आहे का? तुम्ही बोला. पहिलं बरोबर आहे. आता हे बरोबर आहे का नाही सांगा. मग काय करा, आता a² प्लस b² उत्तर येते का नाही बघा. याच्यावरून बघा, करून बघू आपण. याला सोडवा पहिले. a प्लस b चा वर्ग, a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. आणि समोर काय आहे? वजा 2ab. 2ab कॅन्सल. म्हणजे हे आलं आणि हे लेफ्ट साईडला काय झालं? मॅच झालं. म्हणजे याचा अर्थ दोन्ही काय आहे? बरोबर आहे. असं तुम्हाला कधी कधी सॉल्व्ह करावं लागतं समोर. नेक्स्ट सांगा याच्यातलं कोणतं चूक आहे? आठवा 9 नंबरचं लेक्चर.
इथं प्लस असेल तर आत काय असतं मायनस, आणि इथं मायनस असेल तर आत काय असतं प्लस. शिकवलेलं आहे का नाही? म्हणजे 2 नंबरचं चुकलं. आता हे चुकीचं मारून बी तुम्ही ऑप्शन कधी कधी बरोबर मारत नाही. आता करेक्ट ऑप्शन कोणता राहील? फक्त एक बरोबर. तुम्ही काय मारता? दोन्ही चुकीचे. आत्ताचा सेम आत्ताचा प्रश्न आहे कोणता? मी आता बघा जास्त सांगत नाही तुम्हाला. हा फॉर्म्युला वापरा. कोणता फॉर्म्युला वापरा? पहिला. ठीक आहे, बघा पटकन लिहून देतो तुम्हाला मी. आता याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला जर तुम्हाला यूज करायचा आहे तर ए प्लस बी चा घन जर करायचा आहे तर ए चा घन अधिक बी चा घन. सर आपण प्लस टाकतो, 3ab लिहितो आणि ए प्लस बी लिहितो आणि ज्या किंमत दिलेल्या आहे त्या टाकतो. ए प्लस बी ची किंमत दिलेली आहे 20, याची किंमत दिलेली नाही, त्याला एक्स म्हणू. 3 ए बी ची किंमत दिलेली आहे 91 आणि ए प्लस बी ची किंमत दिलेली आहे 20. याला सोडवा आणि उत्तर काढा. राहू द्या, सोडवा नंतर. सेम प्रश्न कशावर आहे? ए वजा बी चा घन. इथं काय येईल मग? ए चा घन अधिक बी चा घन वजा 3ab ब्रॅकेट मध्ये ए वजा बी. तर ए वजा बी ची किंमत दिलेली आहे 9. तुम्हाला 13 23 एक मिनिट काहीतरी घोळ झाला आपला. इथं मायनस पाहिजे. सॉरी. ठीक आहे, बघा इथं पण एक चेंज करून घ्या. मग होतं माझं पण कन्फ्युजन होतं, मी पण ह्युमन बिंग आहे. सॉरी, बरं झालं लवकर समजलं. म्हणजे याच्यात सगळे मायनस, याच्यात काय सगळे मायनस. ए क्यूब मायनस बी क्यूब, याच्यात सगळे मायनस करायचे. उत्तर येऊन जातं ते बरोबर, त्याचं नका ताण घेऊ तुम्ही. कोणतं? ए मायनस बी? नाही मायनस मायनस प्लस होऊन जाईल ते, बरोबर आहे. मायनस मायनस प्लस होऊन जाईल ते बरोबर आहे. हा, काय सांगितलं मी तुम्हाला? 9चा वर्ग. ए मायनस बी ची व्हॅल्यू विचारली तुम्हाला, मग त्याला एक्स म्हणू. -3 ए बी ची किंमत बघा बरं किती दिलेली आहे 22 आणि ए मायनस बी ची किंमत दिलेली आहे 9. 9चा घन असतो 729. एक्स 22 गुणिला 3 66. 66 गुणिला 9 किती रे? 954. 594 का? हा, मग एक्स बरोबर किती आहे? 729. हे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल? बेरीज होईल. सॉरी, मायनस इकडे आल्यानंतर बेरीज होईल. तर एक्स बरोबर किती आलं मग? 9 आणि 4 3. सगळ्यांचे एकच आणि 3च आहे का? बर. 9 2 11 ने 12 23. 2 नंबरचा ऑप्शन. बघा मिस्टेक कुठे झाली होती फॉर्म्युल्यामध्ये, परत सांगतो एकदा. होत असतं कधी कधी. इथं सर्व मायनस घ्यायचे. काय घ्यायचे? सर्व मायनस. वरती काय घ्या? सर्व प्लस. बाकी फक्त इश्यू येणार तुमच्या कॅल्क्युलेशनचा, की तुमचं कॅल्क्युलेशन किती स्ट्रॉंग आहे. या गोष्टी सोडवताना तुम्ही किती स्ट्रॉंग प्रकारे याचं कॅल्क्युलेशन करू शकता. काही डाऊट? आता प्रश्न परत परत बघा. बघा त्याला प्रश्न परत सोडवता येईल. कोणता फॉर्म्युला यूज होईल सांगा? एक्स प्लस वायचा क्यूब. इथे एक्स मायनस वायचा. आता बघा समजून घ्या गोष्ट. इथं प्रश्न फिरवला त्यांनी. इथं त्यांनी जी व्हॅल्यू आपण काढत होतो ती दिलेली आहे आणि काय विचारलं? एक्स वाय. आता थोडस काढून दाखवतो तुम्हाला एकदा. एक्स मायनस वायचा क्यूब बरोबर असतो. इकडे बघा मायनस वाला आलाय, कन्फ्युजन दूर होईल परत. एक्सचा क्यूब वजा वायचा क्यूब 3xy आणि ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय. त्यांनी एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 6चा घन. एक्स मायनस वाय याची पूर्ण किंमत दिलेली 468 -3 एक्स वाय ची किंमत विचारली तुम्हाला. कोणाची किंमत विचारली? एक्स वाय ची. एक्स मायनस वाय ची किंमत दिलेली आहे 6. मग 6चा घन असतो 216. 468 वजा 3 सक 18 एक्स वाय. आता हे 18 इकडे आणा. तुम्हाला मी सांगितलं जी गोष्ट काढायची ती प्लस होईल.
18xy. 468 मधून 216 तिकडे न्या, काय होतील? वजा होतील. आपल्याला जी गोष्ट काढायची ती वजामध्ये, तर तिला आपल्याला पॉझिटिव्ह बनवावं लागेल, म्हणून आपण याला इकडे आणलं आणि याला तिकडे नेलं. किती येतील हे? 252. मग XY बरोबर येईल तुमचं 252 भागीला 18. 18 एक 18, 18 चौक 72. 14 उत्तर येणार. बघा, आता ही गोष्ट तर तुम्हाला समजली. आता तुम्हाला टेन्शन येऊन राहिलं कॅल्क्युलेशनचं. मॅथ म्हटल्यानंतर कॅल्क्युलेशन यायलाच पाहिजे का नाही? कॅल्क्युलेशन तर यायलाच पाहिजे मॅथ मध्ये, त्याच्याशिवाय मॅथमॅटिक्स जमणार नाही. पुढं आता हा जे आपल्याला हे आठवतं का तुम्हाला? x + 1/x चा वर्ग बरोबर काय करतो आपण? 6 असेल, 6 नाही दुसरं घेऊ आपण. समजा 7 घेतलं मी, किती घेतलं? 7. तर x² अधिक 1/x² ची किंमत किती येणार? असं असल्यावर किंमत किती येते? 7 चा वर्ग वजा 2 किती येणार? 47. x वजा 1/x चा वर्ग करा आणि याच्या समोर जर 7 असेल तर मला सांगा मग x² अधिक 1/x² ची किंमत किती येणार? 7 चा वर्ग अधिक 2 किती येणार? 51. विसरले का? आठवतं? आता सेम प्रोसेस इथं अप्लाय करायची. कशी? लक्ष द्या. जेव्हा असं असेल ना, इकडे लक्ष द्या. जेव्हा प्रश्न असा येईल फक्त 3 जोडायचे त्याच्यात. किती जोडायचे? 3. बघून घ्या. 8 आहे तर 8चा घन करा. बरोबर आहे. आता हे कसं येतं ते तुम्हाला सांगू शकतो, पण त्याच्या जास्त डीप मध्ये जाऊ नका आता. 8चा घन करायचा आहे आपल्याला. इथं प्लस असेल तर काय घ्या? वजा 3 गुणिला 8. समजलं? काय समजलं? जी व्हॅल्यू दिलेली आहे तीच वजा करायची, फक्त तिप्पट करून. किती करून? तिप्पट. 8चा वर्ग 512, त्याच्यातून 24 वजा करा बरं. 488. काही डाऊट? सेकंदात सोडवता आलं पाहिजे. आता मी याला एक्सप्लेन का नाही करून राहिलो जास्त, कारण मी तुम्हाला ऑलरेडी x + 1/x सांगितलं का नाही? मग तुम्हाला असं मनात मग कुठेतरी समजून जाईल की x + 1/x सारखं याच्यात कुठेतरी 3x येऊन राहिलं. किती येऊन राहिलं? 3x. त्याच्यामुळे आपण ती किंमत टाकतो. क्लिअर इथपर्यंत? तर काय करायचा? घन करायचा. काय करायचा? घन, आणि त्याच्यामधून तिप्पट वजा करायची. काय वजा करायची? तिप्पट. मग तुम्ही मला सांगा, इथं जर वजा असलं तर इथं काय होईल? म्हणजे इथं प्लस असलं तर आपण वजा करून राहिलो, आणि इथं वजा आलं, मायनस आलं तर इथं काय करणार? प्लस. मग मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा. सांगा. 234. कसं? सरांनी आताच सांगितलं वजा असेल तर प्लस करा. 6चा घन अधिक त्याची तिप्पट. 216 अधिक 18 किती येणार? 234. आता मला असं नाही वाटत की तुम्हाला काही डाऊट उरला असेल कोणत्याच प्रश्नामध्ये. 40 प्रश्नांची हीच पीडीएफ परत परत आजच्या आज सोडवा. जिथं प्रश्न अडकला तिथं व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओ आपला 2.15 ला लाईव्ह येईल. कितीला? डेली 2.15. 2.15 नंतर व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर दिसून जाईल. समजलं का? आता खरं सांगा, तुमच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे, माझ्या काही गोष्टी चुकतात त्याही मी क्लिअर करून देतो. शॉर्ट ट्रिक कशी वापरायची हे इथं सांगितलं. मग तुमचं परत एक तुमच्यासाठी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही पटकन उत्तर द्या एक प्रॅक्टिस म्हणून. जर x + 1/x बरोबर 7 असेल तर x³ - 1/x³ ची किंमत सांगा पटकन काय येईल. आणि x - 1/x 9 असेल तर x³ + 1/x³ ची किंमत सांगा काय येईल. सर इथं प्लस आहे तर इथं काय करणार? इथं प्लस आहे तर काय करणार? मायनस. त्याची तिप्पट मायनस करायची, जी संख्या दिलेली आहे त्याची. सर इथं मायनस आहे तर आम्ही काय करणार? प्लस करणार. त्याच संख्येची तिप्पट प्लस करणार सर.
7चा घन 343 मधून 21 वजा करणार सर, आणि इथं 729 मध्ये 27 टाकणार, कारण ऑपोजिट साइन वापरतो आपण. प्लस असेल तर वजा तिप्पट, मायनस असेल तर प्लस तिप्पट. किती उत्तर येणार सांगा? 322 आणि इथं 756. आता जे 10वी नंतर आले, जे 11वीत मध्ये, जे 12वी मध्ये, जे 12वी नंतर आहे, जे डिग्रीला आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं क्लिअर झालं का? सगळ्यांचं ठीक आहे. म्हणजे आपला जवळपास व्हिडिओ संपला हे तुम्हाला माहित आहे. कसं काढणार? तोच ए प्लस बी क्यूब किंवा ए मायनस बी क्यूब, तोच फॉर्म्युला. इथे 35 नंबरचा प्रश्न, याला कसं सोडवायचं सांगा बरं आता. ए प्लस, आता काय आहे इथं थोडंसं अवघड आहे, याला थोडं जाऊ द्या तुम्ही, याला स्किप करा. याला मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये आणेल, ठीक आहे. युट्यूबवर एका मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ टाकेल मी, त्याच्यामध्ये याला बघून घे सर. कळालं? हा प्रश्न, एक गोष्ट मला सांगा तुम्ही, हा सिंपल. एखाद्या गोष्टीला डबल केलं मी तर काय होईल? त्याची दुप्पट होते ना. आता तुम्ही समजून घ्या, फक्त माइंड वापरा. असा प्रश्न किती वेळेस आला तर तुम्ही तुमचा माइंड वापरू शकता. समजून घ्या. एक्स प्लस 1/x आहे मित्रांनो, आणि समोर 5 आहे. काय आहे? 5. मग एक्स प्लस 1, मग एक्स स्क्वेअर प्लस 1/x², याची किंमत सरांनी सांगितली गड्या की आपण 5चा वर्ग करायचा 25, त्याच्यामधून प्लस काढायचे का जोडायचे? काढायचे. 2 किती आलं मग? 23. किती आलं? 23. मग सर याचा आणि याचा संबंध काय? तर ही प्रोसेस इथं 2 वेळेस आहे. किती वेळेस आहे? 2 वेळेस. म्हणजे आता 23 पर्यंत थांबायचं का? मग 23चा वर्ग करा पुन्हा, 529, कारण पॉवर किती आहे? 4. आपण व्हॅल्यू कितीची काढली? 2 ची. आपल्याला 4 ची काढायची. म्हणजे ही प्रोसेस परत एकदा रिपीट करा. 23चा वर्ग 529, त्याच्यातून 2 काढून घ्या, 527. मग इस हिसाब से इसकी वैल्यू क्या होगी? सरांनी सांगितलं गड्या आपल्याला 2 वेळेस प्रोसेस रिपीट करायची. 4चा वर्ग अधिक 2 करावा लागेल आपल्याला, कारण काय आहे? मायनस. किती उत्तर आलं रे? 16. ही प्रोसेस परत रिपीट करा. सॉरी, 18 18 18. 18चा वर्ग अधिक 2 किती? खरं सांगा मला, खरं सांगा, तुमचा अभ्यास असला ना, ह्या प्रश्न काही आहे का तुमच्यासाठी? 2-3 सेकंदात मारू शकता हे प्रश्न. काही डाऊट? जवळपास 99% सगळं अल्जेब्रिक फॉर्म्युले क्लिअर झाले. व्हिडिओ नंबर 9 आणि व्हिडिओ नंबर 12 सगळं. आता बघा, आता परत सांगतो. ए प्लस बी बरोबर 5 आहे. किती आहे? 5. ए मायनस बी बरोबर किती आहे? 2. बी बी कॅन्सल. 2 ए बरोबर 7. ए बरोबर किती आलं? 7/2. असंच राहू द्यायला. 3.5 बी घेऊ शकता बरं, काही प्रॉब्लेम नाही. 3.5 पण घेऊन दाखवतो बघा. 3.5 घ्या समजा. किती आलं? 3.5. मग मला सांगा, ए प्लस बी बरोबर 5 आहे. किती आहे? 5. मग 3.5 मध्ये किती टाकले म्हणजे 5 होतील? 1.5. म्हणजे ए ची किंमत आली तुमची 3.5 आणि बी ची किंमत आली 1.5. थोडस अवघड वाटेल तुम्हाला, समजू शकता. बरं आता सर आम्हाला पॉईंटचं जमत नाही. बरं सांगतो, इकडे बघा. कसं असतं ना, प्रत्येकाचा माइंड सारखा नसतो. काही जणांना लवकर समजतं, काही जणांना उशिरा. सरांनी सांगितलं गड्या ए प्लस बी ची किंमत 5 आहे. किती आहे? 5. ए ची किंमत 3.5 घ्यायला सांगितली. मग मी याला जर 35 केलं तर चालतं का? मग इथं जर 35 केलं तर हे किती होतील? 50. मग 35 मध्ये किती टाकले म्हणजे 50 होतील? 15. आता एवढं तर येतं ना. दुकानदाराकडे गेले 50 रुपयाची नोट घेऊन, 35 रुपयाचं सामान झालं तर 15 रुपये वापस देईल ना. पण ते पॉईंट जर दिला तर किती येईल? ते 1.5 मध्ये येईल. कशामध्ये येईल? 1.5. आता इथे जर किंमत टाकली आपण ए चा वर्ग, आता 35चा वर्ग, आता ते पॉईंट मध्ये चाललं, बरोबर आहे. 35चा वर्ग 12.25. समजून घ्या.
35चा वर्ग असतो 5 आपण लिहितो 25 आणि त्याचा अगोदरचा जो नंबर आहे 3 त्याच्या समोरचा नंबर घेतो 3 चूक 12. पण पॉइंट मध्ये एक डिजिट असल्यामुळं स्क्वेअर मध्ये दोन डिजिट येतील. किती येतील? 2. 12.25 वजा 1.5 चा वर्ग किती येईल मग? 2.25 आणि खाली ए बी दोघांचा गुणाकार 3.5 गुणिला 1.5. आता 12.25 मधून 2.25 गेले प्लस आहे का? किती येणार ते? 12 आणि 2 14.50. किती येणार? 14.50 आणि खाली येणार 3.5 गुणिला 1.5. खाली पॉइंट नंतर 2 नंबर आहे, वरती पॉइंट नंतर 2 नंबर आहे, कॅन्सल. काय उरलं फक्त? 1450 भागिला 35 गुणिला किती? 15. आता भाग देत चला. 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 5 न 45, 290 आले वरती. किती आले? 290. 35 गुणिला 3. टफ प्रश्न आहे हा, खरंच प्रश्न थोडासा अवघड आहे. आता इथं भाग जातो 5 7 35, 5 न बघा 5 5 25, उत्तर येऊन गेलं आपल्याला. 5 5 25, 5 8 40, म्हणजे 58 भागिला 21. असे प्रश्न आले की याला शेवटी हँडल करत चला. 58 भागिला 21. जर 7/2 घ्यायचं असलं आपल्याला, समजून घ्या माझं सांगणं काम आहे, थोडंसं राहिलं. 7/2 जर घ्यायचं आहे आपल्याला तर a प्लस बी बरोबर 5 आहे. मग 7/2 जर घेतला आपण तर b बरोबर 5 येईल. मग b बरोबर येईल 5 वजा 7/2. 2 10, 10 मधून 7 गेले 3, हे किती येईल? 3/2. म्हणजे या हिशोबाने a ची किंमत आली 7/2 आणि b ची किंमत आली 3/2. आता ह्या किमती जर उचलून इथे टाकल्या तर समजून घ्या, एकदा समजून घ्या. 7/2 चा वर्ग, b ची किंमत किती टाकायची? 3/2 चा वर्ग आणि खाली 7/2 गुणिला 3/2. 7 चा वर्ग 49 अधिक याच्या खाली 4, 3 चा वर्ग 9, याच्या खाली 4 आणि 7 त्रिक 21/4. आता तुम्ही डायरेक्ट करू शकता, इथेही 4 4 इथेही 4 1 कटलं, डायरेक्ट उत्तर आलं 58/21. तुम्हाला जे सोपं वाटेल ते हँडल करा. हा प्रश्न खरंच खूप टफ आहे. माझं सांगणं तुम्हाला काम असतं, प्रत्येक गोष्ट हा प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडून बघायचा घरी. कळालं? आता हे सांगितलं मी तुम्हाला, प्लस असेल तर मायनस घ्यायचं, 2 काढून टाकायचे आणि प्लस असेल तर 2 टाकायचे. आता याच्यात चुकीचं कोणतं आहे? दोन्ही बरोबर आहे ना? मायनस आहे ना, मायनस असल्यावर काय टाकतो? 2 टाकतो. प्लस असल्यावर काय करतो? काढून घेतो. म्हणजे दोन्ही बरोबर. आणि लास्ट क्वेश्चन, आता हे आत्ताच सांगितलं, प्लस असेल तर काय करा? मायनस तिप्पट मायनस करायची, बरोबर आहे. मायनस असेल तर तिप्पट प्लस करायची, म्हणजे 2 नंबरचं चुकीचं आहे. फक्त एक बरोबर. अशा प्रकारे आजचा आपला कीर्तन संपलेलं आहे. राधे राधे.